नंदुरबारला अवकाळीचा तडाखा, शनिमांडळ परिसरात गारांचा वर्षाव, शेतकरी हवालदिल. राज्यात हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरला असून सोमवारी दिनांक 30 रोजी नंदुरबार तालुक्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विशेषतः शनिमांडळ आणि परिसरातील गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह मोठ्या आकाराची गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. दिवसभर असह्य उकाडा आणि दमट वातावरणानंतर सायंकाळी 4च्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात काळे ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. बघता बघता पावसाचा जोर वाढला आणि शनिमांडळ पट्ट्यात गोटीच्या आकाराच्या गारा पडू लागल्यात. या अवकाळी पावसामुळे शेतीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज खालीलप्रमाणे वर्तवण्यात येत आहे. काढणीवर आलेल्या कांद्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून सडण्याची भीती निर्माण झाली आहे. गारपीट झाल्यामुळे फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे कापून ठेवलेला चारा भिजल्याने पशुपालकांसमोरही मोठी अडचण उभी राहिली आहे. हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जात आहे. कांदा आणि इतर रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करावेत अशी आर्तहाक परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे. हवामान विभागाने नंदुरबार जिल्ह्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम असल्याचे कळवले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर आश्रय घेऊ नका. शेतकऱ्यांनी शक्य असल्यास कापलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा. विजेवर चालणारी उपकरणे पावसादरम्यान बंद ठेवावीत. नंदुरबारच्या पूर्व पट्ट्यात झालेल्या या नुकसानीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण असून आता प्रशासकीय मदतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.